So hello everyone, myself Swada Shingne from class 10 standard. मी शिवसाई स्कूलमधील एक विद्यार्थी. तर आज आपण मुलाखत घेणार आहोत सुजाताताई बोंद्रे. या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं काम करणाऱ्या विमा प्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. तर सर्वप्रथम मॅडम तुम्ही तुमचा परिचय करा. तू सांगितल्याप्रमाणे LICचं मी शेवटच्या 25 वर्षापासून काम करते आणि माझं स्वतःचं ऑफिस आहे. इथे माझ्याकडे 6 जणांचा स्टाफ पण आहे. आणि मॅम तुम्ही या क्षेत्रात का बरं आल्या आणि तुमचं म्हणजे या क्षेत्रातच का तुम्ही निवड केली? हो, खरं तर माझं शिक्षण वेगळ्या फील्डमधलं झालेलं आहे. माझं MSc मॅथमॅटिक्स आहे आणि हे क्षेत्र खरोखर वेगळं आहे की तो एक मजेशीर किस्सा आहे की माझे मिस्टर LICचं काम करायचे आणि खूप चांगल्या पद्धतीने टॉपचं काम राहायचं त्यांचं आणि ते पाहून मलाही असं वाटायचं की आपणही केलं पाहिजे ते काम. आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की हे काम मलाही करायचं आहे तर तेव्हा ते बोलले की नाही हे लेडीजचं काम नाहीये, महिला इतक्या फिरू शकणार नाही किंवा पॉलिसी कन्व्हिन्स करू शकणार नाही. त्यावेळेस मी थोडी हर्ट झाली आणि मला असं वाटलं की अरे आपण जर शाळा शिकू शकतो, कठीण कामं घरातली करू शकतो, घरची एक बाई पुरणपोळी सुद्धा करून दाखवू शकते चांगल्या पद्धतीने, मग मी LIC का नाही करू शकत. मग जेव्हा जे मनावर घेतलं तर एजन्सी न घेताही काही पॉलिसी करून जेव्हा त्यांच्या पुढे टाकल्या तर खरोखर त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी मग मला LICची एजन्सी घेऊन दिली आणि मी त्या पद्धतीने काम सुरू केलं. आणि मॅम या क्षेत्रात येण्याकरिता तुम्हाला कोणी सपोर्ट केला आणि आज तुम्हाला वाटते तुम्ही आज इतक्या मोठ्या स्टेजवर आहे, पोस्टवर आहे, तर या बाबतीत तुम्हाला आदर्श कोण वाटते तुमचे? या क्षेत्रात येण्यासाठी तर मला सगळ्यांचाच मदत झालेली आहे. हे एकटीचं माझं नक्कीच काम नाही, टीम वर्क आहे. हे अगदीच सांगायचं झालं तर घरातून जो सपोर्ट मिळाला, माझ्या मिस्टरांचा सपोर्ट मिळाला की त्यांनी घरातनं बाहेर पडायला मला मदत केली की तू जाऊ शकते बाहेर, जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळून हे करून तू काम करू शकते. त्यानंतर माझी डेव्हलपमेंट ऑफिसरचं मला नाव घ्यावं लागेल की त्यांच्यामुळे मला नेहमीच उत्साह मिळाला, प्रेरणा मिळाली आणि त्यांच्याकडनं बरंच शिकायला पण मिळालं मला. त्यानंतर माझे ऑफिसचे सगळे कर्मचारी आहेत आणि माझेही ऑफिसचा स्टाफ आहे. या सगळ्यांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. आणि मॅम तुम्ही हे जे पॉलिसी होल्डरचं काम आहे ते तुम्ही कशा प्रकारे करता? पॉलिसी होल्डरचं काम जर म्हटलं तर एकच माझ्या डोक्यात राहते की तुला डॉमिनोज पिझ्झा माहिती आहे की तुम्ही मुलं मोबाईलवरून ऑर्डर करता आणि अर्ध्या तासात तुमचा पिझ्झा घरी येतो. तसंच मला असं वाटतं की माझ्या पॉलिसी होल्डरला काहीही अडचण आली तर ताबडतोब ती त्यांची पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांची अडचण जर माझ्या स्टाफ थ्रू किंवा बोंद्रे इन्शुरन्स थ्रू जर पूर्ण झाली तर माझ्या कार्य सत्कारणी लागलं मी असं समजेल. आणि मॅम या क्षेत्रात तुम्हाला आलेल्या अडचणी जर म्हटलं तर खूप मी लक्षात नाही ठेवल्या त्या, पण जे काही चांगले अनुभव आले मला किंवा जे सगळ्यांची मदत झाली ते मी कायम लक्षात ठेवेल आणि त्यांची मी नेहमीच आभार मानेल. आणि मॅम एखादा अनुभव जर सांगायचं झालं तुला एक चांगला अनुभव सांगेल मी की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातच अमळापूर नावाचं एक गाव आहे, तिथे PSC आहे आणि जसं तुम्हाला शाळेत शिकवलं जातं, घरी आई बाबा सांगतात की चांगला विचार कर, पॉझिटिव्ह बोल, नेहमी चांगलाच पुढचा विचार केला पाहिजे. तर त्याच पद्धतीतला तो अनुभव होता की जेव्हा त्यांना मला पॉलिसी द्यायची होती त्यावेळेस मी त्यांना जेव्हा सांगितलं की सगळं चांगलं होणार आहे आणि सगळं चांगलं मिळणार आहे पुढे, तर ऍक्च्युली त्यावेळेस त्यांच्याकडे तसं काहीही नव्हतं. पण मी पण तो विषय विसरून गेली होती. पण जेव्हा 1-2 वर्षानंतर गेली, त्यांच्या घरातली सुबत्ता किंवा त्यांची लहान मुलं किंवा हे सगळं जो आनंद पाहिला ना, तर त्यावेळेस असं वाटलं की जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा चांगलं घडू पण शकतं. हा अनुभव मला त्यांच्याकडे आला आणि तेव्हापासून मी असं ठरवते की तोंडातनं काढताना नेहमी पॉझिटिव्हच बोलायचं आणि खरंच ते तसं होणार आहे हा विश्वास माझ्यात असतो. आणि या क्षेत्रा व्यतिरिक्त तुमची एखादी आवड? मला मोटिवेशनल स्पीच द्यायला आवडतं, मोटिवेशनल स्पीच ऐकायला पण आवडतं. त्यानंतर गाणी ऐकायला आवडतात मला महत्वाचं. आणि तुम्ही या क्षेत्रातून जेव्हा बाहेर पडाल तर तुम्ही ही तुमची आवड जोपासाल का? हो, जोपर्यंत मी व्यवस्थित आहे, तब्येत माझी चांगली आहे, तोपर्यंत मी कायम
माझ्या पॉलिसी होल्डरला सेवा द्यायचा प्रयत्न करेल. त्यांना जे लागतं ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेल. आणि या क्षेत्राच्या बाबतीत तुम्हाला मिळाले निगडीत पुरस्कार? या क्षेत्रात तर खरोखर मी LICची खूप आभारी आहे की मी अपेक्षा केली नाही एवढे पुरस्कार, एवढं मान सन्मान मला या क्षेत्रात मिळालाय की आमचं LIC क्षेत्रात MDRT अमेरिका नावाचा एक पुरस्कार असतो की ज्याच्यासाठी जगातले टॉप एजंट निवडल्या जातात आणि ते जगातल्या टॉप एजंट पैकी एका महाराष्ट्रातल्या छोट्याशा बुलढाणा गावातल्या एका महिलेचा समावेश असावा याचा मला आनंद होतो. आणि ज्यावेळेस माझं MDRT 2004ला पहिल्यांदा झालं त्यावेळेस बुलढाणा जिल्ह्यातल्या खूप बोटावर मोजण्या इतके MDRT होते आणि त्याची कॉन्फरन्स ही अमेरिकेला होत असते. 2011ला अटलांटा इथे जेव्हा ती कॉन्फरन्स झाली त्यावेळेस अमरावती डिव्हिजन मधील एक विमा प्रतिनिधी महिला म्हणून रिप्रेझेंटेशन त्यावेळेस मी करू शकली याचा मला आनंद आहे. आणि मॅम आता बरेचसे लोक म्हणतात की शून्यातून विश्व तयार केलं. माझ्या मते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा मानते की तुम्ही शून्यातून विश्व तयार केलेलं आहे. तर तुम्हाला कसं फील होते? नक्कीच खूप आनंद होतोय. आणि ज्यावेळेस मी काम सुरू केलं त्यावेळेस पायी मी लोकांकडे जायची, त्यानंतर एक लुना घेतली, नंतर स्कूटी घेतली आणि आज आनंद होतोय की माझी आज स्वतःची सफारी आहे की जी मी स्वतः घेऊ शकली, ती 25 लाखाची सफारी. आणि हे करत असताना मला खूप आनंद होतो. नक्कीच त्यामागे भरपूर मेहनत आहे, सगळ्यांची मदत आहे आणि आशीर्वाद पण सगळ्यांचे आहेत माझ्यासोबत. थँक्यू मॅम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ इथे मला दिला. तर माझं शेवटी जाताना एकच प्रश्न, जर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जर या LIC मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? LICचं जर काम करायचं असेल तर तुम्हाला 100% द्यायचं आहे ही भावना तुमच्या मनात ठेवावी लागेल. 100% तुम्हाला द्यावं लागेल तिथे. आणि एक